तर आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आतापर्यंत 2 ते 3 चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्यात। मुंबईतील जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच बघायला मिळते। त्यामुळे आता मवियातील जागा वाटपाची तिढा दिल्ली दरबारी पोहोचलाय। बघूया त्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। मुंबईत आवाज कुणाचा हे सिनेट निवडणुकीमधून शिक्कामोर्तब झालाय। त्यामुळे मुंबईतील विधानसभेला अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी ठाकरेंची शिवसेना सज्ज झाली आहे। तर लोकसभेतील यशामुळे काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अधिकाधिक जागांसाठी आग्रही दिसते। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मुंबईतल्या जागांवरून रस्सीखेच वाढलेली आहे। ठाकरेंची शिवसेना आमदार 7, 20 ते 22 जागांची मागणी। काँग्रेस आमदार 5, 15 ते 18 जागांची मागणी। शरद पवारांची राष्ट्रवादी आमदार 0, मात्र 5 ते 7 जागांची मागणी। जागा वाटपांची चर्चा चालू आहे, वाटाघाटी चालू आहेत। घटक पक्षांना सामावून घेणे आणि घटक पक्षांच्या सोबत जागांवर चर्चा करणे, ऑलमोस्ट हा तिढा सुटत आलेला आहे। एक 20-22 जागांचा प्रश्न आहे, तोही तिढा लवकरच सुटेल। मुंबई हा शिवसेनेचा गड राहिलाय। गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे 13 आमदार निवडून आले, मात्र शिवसेनेतील फुटीमुळे सध्या ठाकरेंकडे 7 आमदारांचं बळ राहिलंय। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार असलेल्या काही जागांवर सुद्धा काँग्रेसचा दावा आहे। भायखळा आणि वर्सोवाच्या जागेचा वाद काँग्रेस दिल्लीमध्ये हायकमांड समोर मांडणार। भायखळा न मिळाल्यास काँग्रेस मुंबादेवी, कुलाबा 2 मतदारसंघांपुरती मर्यादित राहते। भायखळ्यातून काँग्रेस अल्पसंख्याक चेहरा देण्याच्या तयारीत आहे। ठाकरेंच्या शिवसेना आणि भायखळ्यातून किशोरी पेडणेकरांना उमेदवार देण्याच्या तयारीत आहे। वर्सोव्यातून काँग्रेसकडून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासह 20 जण इच्छुक आहेत। वर्सोव्यामधून ठाकरेंची शिवसेना राजुल पटेलांना उतरवण्याच्या तयारीत आहे। पहिलं बहुमत मिळवणं हा महत्त्वाचं वाटतंय। बहुमत ही ताकदवान बहुमत, म्हणजे असं नाहीये की ताकदवान बहुमत, आणि आम्ही जर चांगल्या पद्धतीने गेलो तर 180च्या वर जाऊ शकतो। ही जर आमची ताकद आहे तर मुख्यमंत्री पद काही नाही, कोणी घेईल आमच्यातलं, बसू आम्ही एकत्र चर्चा करून निर्णय घेऊ। फडणवीस जे म्हणत होते की मी परत येणार, मी म्हटलं तुम्ही परत नाही, तुम्ही आता विरोधी पक्ष स्वतः पाहिलं तर विरोधी पक्ष नेता दिसेल। विदर्भातील जास्तीत जास्त जागा जिंकला सत्तेसह मुख्यमंत्री पदाचा मार्ग सोपा होईल असा काँग्रेस नेत्यांचा कयास आहे। त्यामुळे विदर्भातील 62 पैकी 45 जागांवर काँग्रेसनं लक्ष केंद्रित केलंय। पण सिनेट निवडणुकीत युवा सेनेनं 10 पैकी 10 जागा जिंकत ठाकरेंनी मुंबईतील आपली ताकद दाखवून दिली आहे। परिणामी मुंबईतील 36 पैकी किमान 20 जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील असतील हे मात्र नक्की। अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई।